मैत्रिणींनो, आपण साडीला फॉल लावतो ना तेव्हा फॉलचे प्रकार असतात. एक प्युअर कॉटनची फॉल येते. ती फॉल ना धुवून, सुकवून, प्रेस करून म्हणजे इस्त्री करून ती साडीला लावायला लागते. आणि ही टेरिकॉटची फॉल एक असते. ही बघा, ही कडक कडक आवाज येत असेल. ही कडक, ही लावायची नाही. ह्याच्यामुळे साडी चुरगुळते. डेली यूजसाठी साडी लावायला घेतली ना चुरगुळते. आणि ही आपली टेरिकॉट आणि कॉटन मिक्स फॉल असते. ही फॉल ना आपल्याला धुवायला लागत, ना इस्त्री करायला लागत, काहीच करायला नाही. आणि डेली यूजसाठी साड्या वापरायला लावल्या नाही डेली यूजसाठी, तरी पण त्या आपली ही फॉल वरती चढत नाही किंवा साडीला चुंबुऱ्या येत नाही. तर आता मी एक साडीला फॉल लावून दाखवते. साडीला फॉल कशी लावायची ते तुम्ही बघा. तर बघा, असा एक पाट किंवा फळी घ्यायची आणि त्याच्यावर ही आपली साडी सारखी ठेवून द्यायची. सारखी जसा साडीचा शेप असेल तशीच साडी सारखी ठेवून द्यायची. नंतर मग काय करायचं, हे टाके घ्यायचे. हे बघा, असे लहान लहान टाके घ्यायचे, जेणेकरून तिकडनं सूत दिसलं नाही पाहिजे. त्या समोरच्या साईडने सूत दिसलं नाही पाहिजे एवढे लहान टाके घ्यायचे. हे लहान टाके घेतले ना का बघा, आपण काय करायचं, मधीच एक हा टाका घेतलाय ना, त्याच्या मधीच एक डबल टाका घ्यायचा. हा डबल टाका मध्ये का घेत जायचा, तर आपल्या साडीला पैजण किंवा चप्पल फॉलला लागली तरी पण हा धागा एकदम खेचून येत नाही. नाहीतर मग असे मध्ये टाके घेतले नाही तर मग धागा डायरेक्ट असा खेचून निघतो. म्हणून हे मध्ये असे, हे बघा असे, आता हा टाका घेतला ना, असे मध्ये टाके घेत जा, म्हणजे कस्टमरला पण ते प्रॉब्लेम होणार नाही. बघा मैत्रिणींनो, आपण इथे जे शेवटचं येतं ना तिथे पण असे डबलचा टाका टाकून घ्यायचा. हे असे डबल टाके का टाकून घ्यायचे ते मी तुम्हाला 2-3 वेळा सांगितलं आहे. तर साडी आपल्या पैजणामध्ये गुंतली किंवा चपलीमध्ये गुंतली तरी पण कस्टमरला काही प्रॉब्लेम होत नाही. बघा, इथे अशी पूर्ण करून घ्यायची. ओके. तर मैत्रिणींनो, बघा, हे बाहेरून टाके तुम्हाला दिसतात का, की ते एकदम लहान घेतले तर असेच तुम्ही पण घ्या आणि फिनिशिंगमध्ये काम करा. फिनिशिंगमध्ये काम दिल्यावर कस्टमरची तुमच्याकडे लाईन लागेल. असे हे बघा दिसतात का, हे टाके अजिबात दिसत नाही. मैत्रिणींनो, असेच आपले नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करा.